आज या आपण आपल्याला आशीर्वाद देणारे परमेश्वर या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. आज्ञापालनाच्या प्रत्येक कार्यामध्ये दोन प्रकारच्या आज्ञा असतात, हे करा आणि हे करू नका. बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको या आज्ञेबद्दल विचार करा. हे आदाम आणि हव्वा यांच्या भविष्यातील आशीर्वादांसाठी होते, हो ना? याप्रमाणे जेव्हा परमेश्वर आपल्याला काही करण्याची किंवा न करण्याची आज्ञा देतात, तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी असते. प्रथम आपण हे समजून घेतले पाहिजे की सर्व गोष्टींमागे नेहमी परमेश्वराची इच्छा असते. जर आपण असा विचार करून की आपल्याकडे विपुल प्रमाणात अनुभव आहे, आपल्या विचारांना आणि जगिक ज्ञानाला परमेश्वराच्या शिकवणींच्या वरती ठेवले, तर आपण मोठ्या अडचणींचा आणि त्रासाचा सामना करणार. दुसऱ्या शब्दांमध्ये, दुर्दैव आपल्या मागे येईल. फक्त शारीरिक दुर्दैवच नाही तर आत्मिक दुर्दैव देखील आपल्या मागे येईल. या कारणास्तव आपण दाविदाप्रमाणे परमेश्वराच्या वचनांना शुद्ध सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान समजले पाहिजे. या आपण अनुवाद अध्याय 8 वर एक दृश्य टाकूया, जे आपल्याला शिकवते की परमेश्वराचे वचन आपल्यासाठी आशीर्वाद आणणार. या आपण अनुवाद अध्याय 8 वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देऊ केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. या आपण वचन 16 वर जाऊया. या आपण वचन 16 पाहूया. तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे, म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. परमेश्वर आपल्यासाठी जे काही करतात त्यामागे आपल्याला आशीर्वाद देण्याची त्यांची इच्छा असते. पण जर आपण या आशीर्वादांना ओळखण्यात अपयशी ठरलो आणि परमेश्वराच्या वचनाचे पालन केले नाही, तर आपण त्या आशीर्वादांना गमावणार. आपण याची जाणीव ठेवली नाही पाहिजे का? आपण नेहमी परमेश्वराच्या शिकवणींचे पालन केले पाहिजे आणि प्रत्येक वचनाला सरावात आणले पाहिजे. पहिल्या थेसलोनिकरास अध्याय 5 मध्ये असे लिहिलेले आहे, सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. ही कोणाची इच्छा आहे? असे लिहिले आहे की तुमच्याविषयी देवाची इच्छा हीच आहे. काही जर म्हणू शकतात, मला आता दुःखाची जाणीव होत आहे, मला वाटते की मी काहीतरी गमावले आहे, मी कसा आनंदी राहू शकतो, मी कशी उपकार स्तुती करू शकतो? आपल्याला आशीर्वाद देण्याची परमेश्वराची महान इच्छा त्या सर्व वातावरणामध्ये सामावलेली आहे जे परमेश्वराने आपल्याला दिले आहे. जगामध्ये अनेक गोष्टी घडतात, पण जेव्हा आपण परिणामाला पाहतो तेव्हा आपण जाणीव करू शकतो की परमेश्वर आशीर्वादांच्या मार्गावर आपले मार्गदर्शन करतात. जर अशी कोणतीच अडचण नसती तर आपण अभिवचन दिलेल्या आशीर्वादांना प्राप्त केले नसते. आतापर्यंत अनेक देशांमध्ये सियोन स्थापित झाले आहे आणि सियोन कुटुंबातील असंख्य सदस्यांनी सत्यामध्ये प्रवेश केला आहे. या प्रवासामध्ये आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कधी कधी लोकांनी आपल्याला असे म्हणून नाकारले की आपला विश्वास इतर धर्मांपेक्षा वेगळा आहे. असे असूनही पिता आणि माता यांनी संपूर्ण जगामध्ये चर्च ऑफ गॉडच्या स्थापनेची परवानगी देऊन आपले समर्थन केले नाही का? जरी आपण कधी कधी संघर्ष करतो, पण जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनांना सरावात आणतो तेव्हा आपल्याला आशीर्वाद मिळतात. यामुळेच आपण परमेश्वराच्या वचनानुसार जगले नाही पाहिजे का? या आपण अनुवाद अध्याय 28 वर एक दृष्टी टाकूया. अनुवाद अध्याय 28 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे,
तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर काय करणार? तो पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. सर्व लोकांनो, तुम्ही या वचनांवर विश्वास ठेवता का? तुम्ही जगातील सर्वात उत्तम चर्चमध्ये उपस्थित होत आहात. तुम्ही याचा खूप अभिमान बाळगू शकता. असे का आहे? हे अभिवचन कोणी दिले? आपल्या परमेश्वराने हे अभिवचन दिले आहे. मनुष्यांचे शब्द नेहमी पूर्ण होऊ शकत नाहीत, पण परमेश्वर आपल्या अभिवचनाला पूर्ण करण्यात कधीच अपयशी होत नाहीत. असे लिहिले आहे, परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल, पण एक अट आहे, जर तू तुझा परमेश्वर याच्या सर्व आज्ञा पाळशील. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनांचे पालन करतो तेव्हा आपल्याला हा परिणाम मिळेल. वचन 2, तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. आशीर्वाद आपल्या सोबत त्या क्षणापर्यंत येतील जेथे आपण आशीर्वादांनी भारावून जाऊ. सर्व लोकांनो, आपले चर्च परमेश्वराद्वारे योग्य ठरवण्यात आले आहे. अनेक मूल्यांकन संस्था आहेत, पण सर्वात विश्वसनीय मूल्यांकन कोण करते? ते परमेश्वर आहेत. परमेश्वर म्हणतात, तुम्ही सर्व राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ आहात. मी तुम्हाला हे स्वीकार करण्यास आणि यावर जास्त अभिमान बाळगण्यासाठी प्रोत्साहित करतो. हे आपण सुरू ठेवूया. वचन 3, नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीची उपज आणि तुझी खिलारे, गुरेढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्से आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. तू आत येशील तेव्हा आणि बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील. असे लिहिले आहे, जेव्हा तुम्ही घरी राहाल आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हाही आशीर्वादित व्हाल. आशीर्वाद नेहमी मिळत राहतील. जर एखादे चर्च आहे जे विचारते आपल्या चर्चचे चांगले परिणाम का येत नाहीत, तर कृपया खालील मुद्द्यांवर विचार करा. जेव्हा आपण परमेश्वराच्या वचनाला कार्यात आणतो तेव्हा आपल्यामध्ये काही कमतरता असते का? जर तुम्ही या मुद्द्याला व्यवस्थित करता तर तुम्ही लगेच आशीर्वादित व्हाल. हे परमेश्वराचे अभिवचन आहे. हे मनुष्यांच्या अभिवचनांपेक्षा वेगळे आहे. या आपण मलाकी अध्याय 3 मध्ये जाऊन परमेश्वरने आपल्याला दिलेल्या आशीर्वादांचे परीक्षण करूया. मलाकी अध्याय 3. या आपण मलाकी अध्याय 3 वचन 7 पाहूया. तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमास व अर्पणे या संबंधाने तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमास तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही, याविषयी माझी प्रचिती पहा. परमेश्वराने दशमांशाचा नियम का स्थापित केला? हे आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहे. हे नेहमी इतक्या उदार अंतःकरणाने असते की परमेश्वर आपल्याला त्यांच्या आज्ञा देतात. ते कधीच स्वतःच्या लाभासाठी आपल्याला काम करण्याचा आदेश देत नाहीत. या आपण निर्गमन अध्याय 20 वचन 8 पाहू. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. या आपण शब्बात दिवसाबद्दल वचन 11 वर जाऊया. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने काय केले? त्यांनी शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. सर्व लोकांनो, दशमांशाचा नियम काहीसा असा नाही का ज्याला परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी स्थापित केला आहे?
याशिवाय निर्गमन अध्याय 20 मध्ये हे लिहिले आहे की शब्बात दिवस आपल्या आशीर्वादांसाठी परमेश्वराचा नियम आहे, हो ना? या आपण यिर्मया अध्याय 31 वर जाऊया. येथे एक नियम आहे ज्याची स्थापना परमेश्वराने आपल्या आशीर्वादासाठी केली आहे. यिर्मया अध्याय 31 वचन 31. परमेश्वर म्हणतो, पहा, असे दिवस येत आहेत की त्यात इस्रायलचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन. नवीन कराराचा नियम. या आपण वचन 34 वर जाऊया. परमेश्वर म्हणतो, यापुढे कोणी आपल्या शेजाऱ्यास, कोणी आपल्या बंधूस परमेश्वराला ओळखा असा बोध करणार नाहीत, कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही. परमेश्वराने नवीन करार का स्थापित केला? परमेश्वराने आपल्याला पापांच्या क्षमेचा आशीर्वाद देण्यासाठी याची स्थापना केली. आपण लक्षात ठेवले पाहिजे की परमेश्वर आपल्याला जे काही करण्याची आज्ञा देतात ते आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छितात. या आपण स्वर्गीय संतान बनूया, जे जेथे कुठे परमेश्वर आपल्याला घेऊन जातात तेथे त्यांचे अनुकरण करतात. यिर्मया अध्याय 4 वचन 5. यहुदात पुकारा, यरूशलेमेत जाहीर करा आणि म्हणा की देशात रणशिंग फुंका. जोराने ओरडून म्हणा, एकत्र व्हा, चला आपण तटबंदीच्या नगरात जाऊ. सियोनाच्या दिशेकडे ध्वजा उभारा, आश्रयासाठी पळा, थांबू नका, कारण मी उत्तरेकडून अरिष्ट मोठा नाश आणत आहे. यिर्मया संदेशाने म्हटले, सियोनाच्या दिशेकडे ध्वजा उभारा, सियोनकडे पळा. मग या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 133 वर जाऊन पाहूया की सियोनमध्ये आपल्याला कोणते आशीर्वाद प्राप्त होतील. या आपण स्तोत्रसंहिता अध्याय 133 वचन 1 वर एक दृष्टी टाकूया. पहा, बंधूंनी एक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. ते मस्तकावर ओतलेल्या अहरोनाच्या दाढीवर उतरलेल्या त्याच्या वस्त्राच्या काठापर्यंत उघळलेल्या बहुमूल्य तेलासारखे आहे. सियोन डोंगरावर उतरणाऱ्या हर्मोन पर्वताच्या दहिवारासारखे ते आहे, कारण तेथे हे ठिकाण काय आहे? ते सियोन आहे. तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे परमेश्वराने कोणता आशीर्वाद देण्याचे ठरवले आहे? अनंतकालिक जीवन देण्याचे ठरवले आहे. परमेश्वर सियोनमध्ये सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद देतात. म्हणून आपण सियोनमध्ये आल्याबद्दल फार आशीर्वादित नाहीत का? सम्राट चिन शी ह्योंग देखील जे मिळू शकले नाही ते सार्वकालिक जीवन आपण कोठे प्राप्त करू शकतो? लवकर सियोनकडे पळा. परमेश्वराच्या शिकवणीचे पालन करण्याद्वारे आपण सियोनमध्ये आलो आणि सार्वकालिक जीवन प्राप्त केले. जेव्हा आपण नवीन कराराचे पालन करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला पापांची क्षमा देतात. शब्बात दिवसाद्वारे देखील परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतात. या व्यतिरिक्त मलाकी अध्याय 3 मध्ये परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला आशीर्वाद देतो का नाही याविषयी माझी परीक्षा पहा. जसे आपण पाहू शकतो, प्रत्येक नियमामध्ये त्या लोकांसाठी जे परमेश्वराच्या वचनाचे पालन करतात आशीर्वादांचे अभिवचन समाविष्ट आहे. आपण हे कधीच विसरले नाही पाहिजे की परमेश्वराच्या नियमामध्ये शेवटी आपल्याला आशीर्वाद देण्याची परमेश्वराची इच्छा आहे. मग आपण हा आशीर्वाद कधी प्राप्त करतो? समजा की तुम्ही सध्या नोकरी करत आहात आणि तुम्हाला महिन्याचा पगार मिळतो. तुम्हाला असे वाटते का की तुम्हाला दररोज तुमच्या कामासाठी पुरस्कृत केले जात आहे? तुम्हाला असे खरोखर कधी वाटते की तुम्हाला पुरस्कृत केले जात आहे? तुमचा पगाराचा दिवस आल्यावर तुम्हाला याची जाणीव होते. त्यापूर्वी असे वाटते की तुम्ही फक्त काम करत आहात. तुम्ही विचार कराल, मी ऐकले आहे की परमेश्वर मला नक्कीच आशीर्वाद देतील. जरी मी 1000 वेळा शब्द दिवस पाळला, पण परमेश्वरने मला नेमके कसे आशीर्वाद केले आहे? सर्व लोकांनो, कृपया आपल्या पगाराच्या दिवसाची वाट पहा. तुमच्या हातात काय आहे हे तुम्ही पाहाल. परमेश्वराने आपल्याला वादा केला आहे की शेवटी आपल्याला आशीर्वाद दिले जातील. परमेश्वर आपल्याला या प्रकारचा विश्वास ठेवण्यास आणि सियोनमध्ये जाण्यास सांगतात. आणि जेव्हा आपण सियोनमध्ये प्रवेश करतो तेव्हा तेथे सार्वकालिक जीवनाचा आशीर्वाद असतो.
पुढे या आपण मत्ते अध्याय 28 वचन 18 वर जाऊया. अध्याय 28 वचन 18. तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा. त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञा केले ते सर्व त्यांना पाळावयास शिकवा. आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. सोप्या भाषेत म्हटले तर येशूच्या म्हणण्याचा अर्थ परिश्रमपूर्वक प्रचार करा असा नाही का? जर आपण परिश्रमपूर्वक प्रचार केला तर आपल्याला कोणत्या प्रकारचे आशीर्वाद मिळतील? या आपण दानिएल अध्याय 12 पाहूया. या आपण दानिएल अध्याय 12 वचन 2 वर एक दृष्टी टाकूया. भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्व काळचे जीवन मिळवण्यास आणि कित्येक अप्रतिष्ठा व सर्व काळचा धिक्कार मिळवण्यास उठतील. जे सुज्ञ असतील ते अंतराळाच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांना नीतिमत्वाकडे वळणारे लोक, दुसऱ्या शब्दांमध्ये जे परिश्रमपूर्वक प्रचार करतात ते युगानुयुग ताऱ्यांप्रमाणे चमकतील. परमेश्वर या लोकांना सर्व काळासाठी ताऱ्यांप्रमाणे चमकू देतील. जेव्हा लोक एखाद्या कराराला सहमती देतात तेव्हा ते आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी जबाबदार असतात. आपण परमेश्वराच्या गौरवशाली दिवशी मनुष्य जातीला दिलेल्या 10,000 आशीर्वादांना प्राप्त करण्याची किती जास्त अपेक्षा ठेवली पाहिजे? आपण हे कधीच विसरले नाही पाहिजे. साधारणपणे कार्य पूर्ण झाल्यावर पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या गौरवशाली दिवशी सियोनच्या संतानांना सर्व आशीर्वादांचे अभिवचन दिले आहे. म्हणून आपण जे काही करत आहोत त्याने आपण कधीच निराश झाले नाही पाहिजे. अन्यथा आपण वाटेत परमेश्वराचे आशीर्वाद गमावू शकतो. आपण शेवटपर्यंत पुढे चालले पाहिजे. आशीर्वाद शेवटी दिले जाऊ शकतात, पण जर आपण अर्ध्यावरच हार पत्करली तर आपण स्वर्गीय कणांमध्ये प्रवेश करू शकतो का? या आपण त्या इस्रायल लोकांवर एक दृष्टी टाकूया जे 40 वर्षांपर्यंत रानात राहिले. ते अवज्ञा प्रकट झाली. पण यहोशुआ आणि कालेब ज्यांनी शेवटपर्यंत धीर धरला त्यांनी दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या कनान देशात प्रवेश केला आणि कनानचे फळ खाल्ले. हो ना? आपल्याला धीराची गरज आहे. आपण या कारणामुळे स्वर्गासाठीचा आपला मार्ग कधीच गमावला नाही पाहिजे, कारण की आपण त्या शेवटच्या क्षणाची वाट पाहू शकत नाहीत जेव्हा परमेश्वर आपले आशीर्वाद देतील. आपल्याला सुवार्तेचा प्रचार करण्याची आज्ञा देण्याची परमेश्वराची इच्छा ही आहे की आपण ताऱ्यांप्रमाणे चमकावे. नवीन कराचे पालन करण्याची आज्ञा देण्यामध्ये त्यांची इच्छा आपल्याला पापांची क्षमा देणे ही आहे. परमेश्वर आपल्याला शब्बा दिवस पाळण्याची आज्ञा देतात म्हणजे आपण आशीर्वादित होऊ शकू. ज्या कारणास्तव ते आपल्याला दशमांश आणि अर्पणाचा नियम देतात ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहे. आपण हे कधीच विसरले नाही पाहिजे की या सर्व आज्ञा आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहेत. या आपण यशाचे पुस्तक अध्याय 25 वचन 6 वर एक दृष्टी टाकूया. यशया अध्याय 25 वचन 6. सेनाधीश परमेश्वर या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करत आहे. उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवलेल्या गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांना झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांना आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरांवरून उडवून देत आहे. तो मृत्यू कायमचा नाहीसा करतो. या गौरवाकडे आपले मार्गदर्शन करण्यासाठी परमेश्वर काय करतील? इब्री लोकासपत्र अध्याय 9 मध्ये लिहिले आहे की परमेश्वर दुसऱ्यांदा येतील. आपण त्यांना ओळखावे म्हणून त्यांनी आपल्याला कोणते सत्य शिकवले?
त्यांनी आपल्याला नवीन कराचा वल्हांडण, शब्बात दिवस आणि आच्छादनाचा नियम शिकवला. त्यांनी आपल्याला प्रथमचे सर्व सत्य शिकवले नाही का? बायबलमधील या गोष्टी शिकत असताना काही लोक फक्त हाच विचार करू शकतात, हे बरोबर आहे, ते चुकीचे आहे. मात्र त्याऐवजी आपण हे कधीच विसरले नाही पाहिजे की परमेश्वराच्या शिक्षणामध्ये आशीर्वाद समाविष्ट आहे. सर्व सत्य समजल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांदा येणाऱ्या ख्रिस्ताला, जे मृत्यूला सर्व काळासाठी नष्ट करतात, त्यांना ओळखण्यात सक्षम झालात का? आपण असे बोलून त्यांना स्वीकारले, पहा, हाच परमेश्वर आहे. असा एखादा जो वल्हांडण सण शिकलेला नाही, तो त्यांना लगेच ओळखू शकतो का? ज्यांना नवीन कारण माहीत नाही ते हे समजू शकत नाहीत. या आपण वचन 9 वर जाऊया. वचन 9. त्या दिवशी ते म्हणतील, पहा, हा आमचा देव, याची आम्ही आशा धरून राहिलो, तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे, याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पाहू. तुम्ही जाणीव करू शकत नाहीत का की मृत्यूला नाश करणारा गाळलेला द्राक्षरस वल्हांडणाचा द्राक्षरस आहे? या कारणास्तव परमेश्वर आपल्याला आज्ञा देतात, वल्हांडण पाळा, शब्बात दिवस पाळा. जर आपण परमेश्वराच्या नियमांचे पालन केले तर आपल्याला फक्त या पृथ्वीवरच आशीर्वाद मिळणार नाहीत, तर ही देखील भविष्यवाणी करण्यात आली आहे की स्वर्गामध्ये आपल्यासाठी आशीर्वाद ठेवलेले आहेत. याला स्वीकार करून आपण पूर्ण मनाने धाव घेतली पाहिजे. या जगामध्ये सर्वात लहान अडथळा देखील त्रास आणू शकतो, ज्यामुळे आपल्यासाठी यावर मात करणे कठीण होते. जर आपले लक्ष स्वतःवर आहे तर आपला विश्वासाने आपले जीवन दोन्ही अपयशी होतील. विश्वासाचे नेत्र आपल्याला परमेश्वरावर केंद्रित करू देत नाहीत का? जेव्हा आपण परमेश्वराला पाहतो तेव्हा आपण काय पाहू शकतो? जेव्हा आपल्याकडे विश्वासाचे नेत्र असतात तेव्हा आपण मार्ग पाहू शकतो. विश्वासाचे नेत्र कोणाकडे पाहतात? ते परमेश्वराकडे पाहतात. जेव्हा आपण परमेश्वराकडे पाहतो तेव्हा काय होते? सिंहांच्या गुहेमध्ये दानियेलसाठी कोणताच मार्ग नव्हता का? अग्नीच्या भट्टीतही एक मार्ग होता. शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानियेलने कोणाकडे पाहिले? जर आपण स्वतःवर लक्ष केंद्रित केले तर अग्नीच्या भट्टीचा सामना कोण करू शकेल? पण जसे की त्यांनी परमेश्वराकडे पाहिले म्हणून ते मार्ग सापडू शकले. ती मृत्यूची भट्टी होती, पण शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांच्यासाठी ती जीवनाच्या भट्टीत बदलली. ती पश्चातापाची भट्टी बनली नाही का, ज्याने बाबेलच्या लोकांना पश्चाताप करण्यास प्रवृत्त केले? परमेश्वर आपल्याला आज्ञा देतात, मूर्तीची उपासना करू नका, इतर देवतांची उपासना करू नका. जसे की परमेश्वर त्यांच्या शिकवणीद्वारे आपल्यासाठी आशीर्वादांना तयार करतात. म्हणून जे लोक त्यांच्या शिकवणीचे पालन करतात ते नेहमी आनंदी होऊ शकतात, निरंतर प्रार्थना करू शकतात आणि सर्व परिस्थितींमध्ये उपकार स्तुती करू शकतात. आपण या पृथ्वीवर फक्त पाहुणे आहोत. मग का आपण या पृथ्वीवर दुःखांच्या ओझ्याखाली दबले पाहिजे? जरी ते दुःखात होते तरी देखील शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांनी याला दुःख समजले नाही. हे राजा, जरी तो आम्हाला भट्टीत टाकले तरी आम्ही कधीही मूर्तीला नमन करणार नाही. जर आम्हाला भट्टीत टाकण्यात आले तर परमेश्वर आम्हाला सोडवतील. जरी त्यांनी सोडवले नाही तरी देखील आम्ही मूर्तीची उपासना करणार नाही. परमेश्वराच्या शिकवणीचे पालन करण्याद्वारे त्यांनी बाबेलच्या उच्च पदावरील अधिकाऱ्यांच्या हृदयावर परमेश्वराला दृढपणे बिंबवले. या आपण नेहमी परमेश्वराच्या शिकवणींचे पालन करूया. जे लोक परमेश्वराच्या वचनाचे पालन करतात त्यांना सर्व राष्ट्रांपेक्षा उच्च केले जाऊ शकते.
एक चर्च जे परमेश्वराच्या वचनाचे पालन करते ते जगातील सर्वात उत्तम चर्च असू शकते. आज आपण या शिक्षणाला आपल्या हृदयांमध्ये बिंबूया आणि समजूया की परमेश्वराच्या प्रत्येक वचनामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्याची त्यांची इच्छा समाविष्ट आहे. मला आशा आहे की यावर्षी आपण परमेश्वराच्या वचनांचे पालन करणार आणि त्याला मानणार. मग ते वचन बायबलच्या माध्यमातून दिलेले असो किंवा थेट या पृथ्वीवर दिलेले असो. परमेश्वर नेहमी त्यांच्या वचनांद्वारे आशीर्वाद वाहू देतात. म्हणून आपण कधीच असा विचार नाही केला पाहिजे की माझ्या मते हे त्यापेक्षा चांगले होईल. आपल्या मनातील अपेक्षांचे पालन करण्याऐवजी जर आपण ते केले जे परमेश्वराला संतुष्ट करते तर आपल्याला योग्य उत्तर मिळेल. अनेक पर्याय 1, 2, 3, 4 यासह चाचणी देताना कधी कधी तुम्हाला असे वाटते की उत्तर 3 आहे पण योग्य उत्तर 4 असते, हो ना? किंवा कधी कधी तुम्हाला वाटते की उत्तर 4 आहे पण प्रत्यक्षात ते 1 नसते का? ज्याने प्रश्न बनवला आहे त्याला उत्तर माहीत आहे. मात्र जे लोक परीक्षा देतात त्यांना अनेकदा याचे उत्तर माहीत नसते. या कारणास्तव आपण कोणाचे अनुकरण केले पाहिजे? जेव्हा परमेश्वर आपल्याला शब्बात दिवस पाळण्याची आज्ञा देतात तेव्हा आपण तो पाळला पाहिजे. आणि जेव्हा परमेश्वर आपल्याला वलांडण पाळण्याची आज्ञा देतात तेव्हा आपण तो पाळला पाहिजे. असे यामुळे आहे कारण की परमेश्वर सत्य आहेत. उत्तर नेहमी परमेश्वर आहेत. म्हणून आपण नेहमी परमेश्वराच्या इच्छेचे पालन करूया जे उत्तर आहेत, म्हणजे आपण या जगाच्या शेवटीपर्यंत मस्तक बनू शकू. जर 10 आशीर्वाद आहेत तर तुम्हाला किती आशीर्वाद प्राप्त करायला आवडतील? मी 1000 किंवा 10,000 आणखी जोडू इच्छितो. जर परमेश्वरने मला 10 आशीर्वाद दिले तर मी त्यांना विचारेन, मी 10,000 आशीर्वाद प्राप्त करू शकतो असा एखादा मार्ग आहे का? असे यामुळे आहे कारण की ते सार्वकालिक आहेत. हे स्वर्गीय आशीर्वाद जगातील गोष्टींसारखे नाहीत जे क्षणभरासाठी आनंद देतात आणि विसरल्या जातात. असे लिहिलेले नाही का की आपण सर्व काळासाठी ताऱ्यांप्रमाणे चमकणार? या कार्यावर विश्वास ठेवून आपण पिता आणि माताच्या हृदयाला प्रेरित करूया, म्हणजे ते म्हणतील, आम्ही तुम्हाला 10 आशीर्वाद देणार होतो पण आम्ही तुम्हाला आणखी 10 आशीर्वाद देऊ इच्छितो. या वर्षी आपण परमेश्वराला प्रभावित करू या आशेने मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.